कोणतीही केलेली मागणी ही सर्व बाजूंचा पूर्णपणे विचार करून कोणताही स्वार्थी हेतू अथवा बुद्धीने केलेली नसावी. काय आमच्या मागण्या अशाच असतात काय? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, बऱ्याच वेळा आमच्या मागण्या हट्टीपणाच्या असतात. सखोल असा विचार न करता केलेल्या असतात. आमचा स्वार्थ, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव आम्हाला अशा हट्टी मागण्या करण्यासाठी उत्तेजन देतात. अशीच काही घटना इस्रायलांच्या विषयी घडत आहे. इतके दिवस त्यांना शास्ते होते. आता त्यांची मागणी राजा असावा यासाठी होती. परंतु ती पूर्ण झाली का? या मागणीचा परिणाम त्यांच्यावर काय होणार होता? इत्यादी गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी देवाचा कोश माघारी कसा आला याविषयी आपण पाहूया. आता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शमूएलाचे पहिले पुस्तक ह्याच्या 6व्या अध्यायाचं अध्ययन करीत आहोत. 6व्या अध्यायाच्या 1 ते 12 वचनांवर आम्ही विचार केला होता आणि आज 13व्या वचनापासून पुढे आम्ही पाहणार आहोत. आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश वापस केला. त्याचे वर्णन आम्हाला 6व्या अध्यायामध्ये वाचायला मिळत आहे. 13 ते 15 वचने सांगतात. 6वा अध्याय 13 पासून 15 वचने. या प्रसंगी बेत शेमेशचे लोक खोऱ्यात गव्हाची कापणी करीत होते. त्यांनी वर नजर करून पाहिले तो त्यांच्या दृष्टीस कोश पडला. तो पाहून त्यास आनंद झाला. ती गाडी यहोशुवा बेत शेमेशकर याच्या शेतात जाऊन उभी राहिली. तिथे एक मोठी धोंड होती. मग त्यांनी गाडीची लाकडे फोडून त्या गायींचा परमेश्वराप्रित्यर्थ होमबली अर्पिला. परमेश्वराचा कोश आणि त्याबरोबर सोन्याच्या वस्तू असलेला करंडा होता. तो लेव्यांनी उतरून त्या धोंडेवर ठेविला. मग त्या दिवशी बेतशेमेशकरांनी परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पणे व यज्ञ केले. हे पाहून पलिष्ट्यांचे 5 सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले. जेव्हा पलिष्ट्यांनी पाहिले की इस्रायलांनी कराराचा कोश वापस घेतला आहे, तेव्हा ते स्वतःच वापस परत गेले. आम्हाला दिसेल आता श्रोत्यांनो की जेव्हा कराराचा कोश वापस करण्यात आला, तेव्हा लगेच इस्रायलांना त्याच्यासोबत अडचणींना सुद्धा तोंड द्यावे लागले. 17 ते 19 वचने सांगतात. पलिष्ट्यांनी परमेश्वरास दोषार्पण म्हणून ज्या ग्रंथीच्या सुवर्ण प्रतिमा पाठविल्या, त्या एष्तोदासाठी 1, गज्जासाठी 1, अश्कलोनासाठी 1, गथासाठी 1 व एक्रोनासाठी 1 अशा होत्या. ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला होता, तेथवर पलिष्ट्यांच्या 5 सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती, तेवढ्या नगराच्या संख्ये इतके सोन्याचे उंदीर पाठविले होते. ती धोंड यहोशुवा बेतशेमेशकर याच्या शेतात आजपर्यंत आहे. बेतशेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला. त्याने त्या लोकातले 50,000 70 पुरुष जीवे मारिले. परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला. श्रोत्यांनो, बेतशेमेशच्या लोकांनी तेच केले ज्याकरिता परमेश्वराने त्यांना सक्त मनाई केली होती. तो कराराचा कोश मंदिराच्या पवित्र स्थानात राहावयास पाहिजे होता. फक्त महायाजकच त्याला पाहू शकत होता आणि त्याला सुद्धा वर्षातून एकदा त्या स्थानात प्रवेश करण्याची परवानगी परमेश्वराने दिली होती. जेव्हा त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले, जेव्हा निर्जन अरण्यात ते लोक भटकत होते, तेव्हा सुद्धा त्याला फार काळजीपूर्वक मोठ्या आदराने झाकल्या गेले होते. पलिष्ट्यांना ह्या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या, म्हणून परमेश्वराने त्यांना शासन केले नाही, परंतु इस्रायलांना माहीत होत्या आणि नेमकी त्यांनी तीच चूक केली. त्यामुळे त्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात संहार झाला. 20 वचन सांगतं. बेतशेमेशकर म्हणू लागले, या परमेश्वरासमोर, या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा. मग त्यांनी किर्याथ यारीमच्या लोकांकडे जासूत पाठवून सांगितले की पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारा आणला आहे, तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा.
असं नाही श्रोत्यांनो की त्यांनी कोशात काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जे नको पाहायला पाहिजे होते ते त्यांनी पाहिले. येथे हा मुद्दा नाही. कराराचा कोश एक पेटी होती आणि त्यात विशेष असे काहीच नव्हते. परंतु मुद्दा हा आहे की कराराचा कोश पवित्र स्थानी राहायला पाहिजे होता, जेथे परमेश्वर त्याच्या लोकांना भेटत असे, त्यांच्याशी बोलत असे. आता तो त्यांना भेटत नव्हता. ते त्याच्यापासून फिरले होते. त्यांचा विद्रोह, ईश्वर निंदा त्यांच्या आज्ञा उल्लंघनाद्वारे प्रगट झाला होता आणि ह्यामुळे परमेश्वराचा न्याय त्यांच्यावर प्रगट झाला. आताच आम्ही 21वं वचन वाचलं. अंधविश्वासू धर्मभोळ्या कल्पनांनी भरून ते करारापासून पिछा सोडविण्याचा प्रयत्न करतात. किर्यात यारीमच्या लोकांकडे जासूत पाठवून ते त्यांना निरोप पाठवतात की इकडे येऊन करार कोश घेऊन जा. दुसऱ्या शब्दात, इस्रायल कोश घेण्यास तयार नव्हते. परमेश्वराचे लोक त्याच्याकडे परतण्याकरिता तयार नव्हते. आता आपण 7व्या अध्यायाकडे वळत आहोत. इस्रायलांमध्ये पुनर्चेतना जागृती निर्माण करण्यामध्ये शमूएलाचे पुढारीपण, एबेनेझर मध्ये विजय याविषयी आम्हाला ह्या अध्यायात वाचायला मिळते. 20 वर्षाच्या काळानंतर इस्रायली कोशाला परत वापस घेण्यास तयार झाले आणि बाल व अष्टारोत ह्या देवतांना सोडून त्यांनी परमेश्वराची उपासना करणे सुरू केले. 7वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात. यावरून किर्यात यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अब्बिना दाबाच्या घरी ठेविला आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार यास पवित्र केले. किर्यात यारीम येथे कोश नेऊन ठेविल्यास बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्ष निघून गेली. त्यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. 20 वर्षाच्या कालावधीनंतर इस्रायली लोक बाल व अष्टारोत ह्या देवतांना सोडून पुन्हा परमेश्वराकडे वळलेत. ते अशा ठिकाणी आलेत जेथे त्यांना परमेश्वराची आवश्यकता पडली. श्रोत्यानो, ह्याच्या काळात आपण राहत आहोत त्यामध्ये लोकांमध्ये एक नवीन उत्साह परमेश्वराच्या वचनाविषयी निर्माण झालेला आहे. मला आनंद वाटतो, कारण माझे हे दृढ मत आहे की परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वराच्या वचनाकडे वळणे फार महत्वाचे आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की पवित्र शास्त्रातील 66 पुस्तके, उत्पत्ती ते प्रगटीकरण, परमेश्वराचे वचन आहे. पवित्र शास्त्राच्या सत्यतेवर आणि अचूकतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि इतकेच नव्हे, तर आम्हाला पवित्र शास्त्राच्या शिकवणुकीकडे वापस फिरायचे आहे. ह्या शिकवणुकीकडे पूर्णपणे वळण्यास आम्हाला फार वेळ लागत आहे. आमची प्रगती त्यामध्ये फार हळू आहे. श्रोत्यांनो, अजून किती वर्ष लागतील? आज आम्ही राजनैतिक लोकांचे संभाषण ऐकतो. ते आम्हाला संदेश देतात, नुसतेच वचने देतात, परंतु ते पूर्ण करीत नाहीत. मला त्यांच्या वतीने सांगावंसं वाटतं की ते कधीच पूर्ण करू शकणार नाहीत. जरी ते वचन देतात, परंतु त्यापैकी काहीच वचन ते पूर्ण करू शकतात. परंतु परमेश्वर जे वचन देतो, जी प्रतिज्ञा आमच्याशी करतो, ती तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. जेव्हा आमच्यावर आपत्ती येते, कोठूनच मदत मिळू शकत नाही, साह्याला कोणीच धावून येऊ शकत नाही, अशा वेळेला आम्ही परमेश्वराकडे वळतो. आणि अगदी हेच 20 वर्षाच्या काळानंतर इस्रायलांसोबत घडले. 7वा अध्याय 3 आणि 4 वचन पहा. तेव्हा शमूएलाने अवघ्या इस्रायल लोकांस सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात, तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोत यास दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हास बलिष्ठांच्या हातातून सोडवेल. मग इस्रायल लोक बालदेव व अष्टारोत यास दूर करून केवळ परमेश्वराची उपासना करू लागले. शमूएलाच्या महान सेवेची ही सुरुवात आहे. इस्रायल राष्ट्र पूर्णपणे मूर्तीपूजेच्या आहारी गेले होते. ते जिवंत आणि खऱ्या परमेश्वरापासून दूर गेले होते. बऱ्याचशा युद्धांमध्ये त्यांचा आतापर्यंत पराभव झाला होता आणि त्यांच्याकरिता ती एक नेहमीचीच बाब, एक जुनी गोष्ट ठरली होती. ते फार भयंकर निराश होते. परमेश्वरापुढे शोक आणि विलाप करण्यास त्यांनी सुरुवात केली. श्रोत्यानो, आज आमच्यातील कित्येकांना अशाच प्रकारे परमेश्वराकडे वापस येण्याची आवश्यकता आहे. अनेक लोकांच्या हृदयाची ही व्यथा आहे, जे म्हणतात, दूरच्या देशात डुकरे ज्या शेंगा खातात त्या शेंगा खाऊन आम्ही थकलो आहोत. आम्हाला पित्याच्या घरी वापस येण्याची इच्छा आहे. अशा लोकांना परमेश्वराच्या वचनाच्या मार्गाने आत यायचे आहे. 5 आणि 6 वचने पहा. शमूएल म्हणाला, सर्व इस्रायल लोकांस मिस्पात जमा करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन.
तेव्हा ते मिस्पात जमा झाले व त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतिले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. त्या समयी शमूवेल मिस्पात इस्रायलाचा न्याय इन्साफ करीत असे. श्रोत्यानो, शमूएल इस्रायलांकरिता एक संदेष्टाच नाही, परंतु तो संपूर्ण राष्ट्राचा न्यायी होता. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की इस्रायली लोक खोट्या देवतांना सोडून खऱ्या देवाकडे वळले आहेत. शमूएल त्यांच्याकरिता प्रार्थना करीत आहे आणि ते स्वतःची पापे कबूल करीत आहेत. परमेश्वराच्या लोकांकरिता हाच एक मार्ग आहे. मला नाही वाटत श्रोत्यानो की दुसरा कुठला मार्ग आहे. आज आम्हाला बऱ्याच अशा पद्धतींबद्दल ऐकायला मिळते ज्यांना प्रभूने आशीर्वादित केलेले आहे. आता मला मोठ्या अक्षरात लिहून त्याविषयी अशा प्रकारे सांगू द्या की परमेश्वराच्या लोकांना जर काय करण्याची आवश्यकता असेल तर ती म्हणजे परमेश्वराकडे येऊन स्वतःची पापे कबूल करणे. परमेश्वराच्या वचनांच्या प्रकाशात स्वतःचे परीक्षण करण्याची आज आवश्यकता आहे. जर आम्ही अशा प्रकारे स्वतःला पाहू तर आम्हाला दिसून येईल की आम्ही रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 23व्या वचनाप्रमाणे देवाच्या गौरवाला अंतरलो आहोत. आणि योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 7व्या वचनाप्रमाणे आम्हाला आश्वासन प्राप्त झाले आहे की परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आम्हाला प्रत्येक पापापासून शुद्ध करते. श्रोत्यानो, आता आम्ही पाहणार आहोत की इस्रायलांना एबेनेझर येथे विजय प्राप्त होतो. 8 ते 11 वचने सांगतात. 7वा अध्याय 8 ते 11 वचने. इस्रायल लोक शमूएलास म्हणाले, आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ठ्यांच्या हातातून सोडवावे म्हणून त्याची काकळूत करण्यास विसंबू नका. मग शमूएलाने एक दूध पिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वरास निशेष होम करून इस्रायलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली. शमूएल होमार्पण करीत असताना बलिष्ठी इस्रायलांशी लढावयास जवळ येऊन ठेपले. त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून बलिष्ठांस घाबरे केले आणि इस्रायलापुढे त्यांचा मोड झाला. इस्रायल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून बलिष्ठांचा पाठलाग केला आणि ते बेत कारापाशी पोहोचत तोपर्यंत त्यास ते मार देत गेले. परमेश्वराने त्यांना एक भारी विजय मिळवून दिला आणि बऱ्याच काळानंतर असा विजय ह्या लोकांना प्राप्त झाला होता. श्रोत्यानो, हे लोक मूर्तीपूजेच्या आहारी गेले होते. परमेश्वराविरुद्ध त्यांनी बंड केले होते. जेव्हा त्यांनी परमेश्वराकडे वळण्यास सुरुवात केली तेव्हा शमूएलाने त्यांना पश्चाताप करण्यास सांगून परमेश्वराकडे वळण्याचा निश्चय करण्यास लावला. परिणामस्वरूप परमेश्वराने त्यांना बलिष्ठांवर विलक्षण विजय दिला. 12वं वचन सांगतं, मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबेन एझर हे नाव देऊन म्हटले की एतवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. श्रोत्यानो, एबेनेझर नावाचा अर्थ आहे मदत करणारी शिला. देवाने एतवर आमची मदत केली आहे. भूतकाळाकडे पाहून त्या गोष्टींचे स्मरण देणारी शिला ती होती. वर्तमान काळाकरिता स्वतःला ओळखण्याची ती शिला होती आणि भविष्याकरिता नवीन जागृतीची ती शिला होती. आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत परमेश्वराने आमची मदत केली. आमची नेहमीची सवय आहे की आम्ही भूतकाळात घडलेल्या गोष्टी स्मरणात ठेवतो, त्याबद्दल चर्चा करतो. फिलिप्पेकरातील लोकांना पौलाद्वारे परमेश्वराने काय सांगितले ते स्मरणात घ्या. फिलिप्पेकरास पत्र 1 अध्याय आणि 6वं वचन. माझी खात्री आहे की ज्या देवाने तुमच्यामध्ये हे चांगले कार्य सुरू केले आहे तोच देव तुम्हाला येशू ख्रिस्त पुन्हा येईल त्या दिवसापर्यंत त्याच्या कृपेमध्ये वाढत जाण्यास सहाय्य करून आपले कार्य शेवटास नेल. श्रोत्यानो, काय परमेश्वराने आपणास अशा स्थितीपर्यंत आणले आहे? काय तो तुमचे पुढारीपण करीत आहे? तो तुमचे मार्गदर्शन करीत आहे? जर तो करीत आहे तर तुम्ही म्हणू शकता की आतापर्यंत परमेश्वराने आमची मदत केली. एबेनेझर, जेव्हा त्याने ह्या क्षणापर्यंत तुमची मदत केली आहे तर तो पुढे सुद्धा तुमची मदत निरंतर करीत राहील. परमेश्वराने आम्हाला स्मरणशक्ती दिली आहे जेणेकरून आम्ही चांगल्या गोष्टींचे स्मरण ठेवून आनंदित राहू शकतो. मला पूर्ण खात्री आहे की आपणापैकी सर्व आज माझ्यासोबत हे म्हणू शकाल की आतापर्यंत परमेश्वराने आमची मदत केली आहे. श्रोत्यानो, व्यक्तिगत रूपाने मी आज एका साक्षीच्या रूपात आपणाला सांगू शकते की परमेश्वर फार चांगला आहे. त्याने आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत माझी मदत केली आहे. श्रोत्यानो, दाविदाने म्हटले, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.
आणि नंतर भविष्याकडे पाहून त्याने म्हटले की मला काही उणे पडणार नाही. 13वं वचन वाचूया. या प्रकारे पलिष्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्रायलाच्या मुलखात आले नाहीत आणि शमूएलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात पलिष्ठांवर होता. मला असं वाटतं श्रोत्यानो, की आपण असं म्हणू शकतो, की पलिष्टी इतके प्रबळ, भयंकर शक्तिशाली शत्रूच्या रूपात ज्याप्रमाणे युद्धापूर्वी होते, तसे ते पुन्हा कधीच राहिले नाही. हे एक फार वैशिष्ट्यपूर्ण युद्ध होते आणि त्याच्या स्मरणार्थ ही शिला उभ्या करण्यात आली होती. ही शिला उत्तरेला येरुशलेमच्या 3 ते 4 मैल अंतरावर वायव्य दिशेला होती. ती शहरातून दिसेल अशा ठिकाणी होती. 15 ते 17 वचने पहा काय सांगतात. शमूएलाने आपल्या आयुष्यभर इस्रायलाचा न्याय इन्साफ केला. तो वर्षानुवर्ष बेथेल, गिलगाल व मिस्पा या सर्व ठिकाणी फेरी करून इस्रायलाचा न्याय इन्साफ करीत असे. तो रामा येथे परत येत असे, कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्रायलाचा न्याय इन्साफ करी. तेथे त्याने देवाप्रित्यर्थ एक वेदी बांधली. हीच ती कहाणी आहे श्रोत्यानो. शमूएल इस्रायलांचा संदेष्टा आणि शास्ता होता. तो संपूर्ण प्रांताचा न्याय होता. बेथेलपासून गिलगाल, गिलगालपासून मिस्पा आणि पुन्हा रामा ह्या सर्व ठिकाणी तो गेला. येरुशलेमेच्या उत्तरेकडील हे क्षेत्र होते. ह्या सर्व ठिकाणी त्याने इस्रायलांचा न्याय केला. आता आपण 8व्या अध्यायाकडे वळत आहोत. इस्रायली लोक परमेश्वराचा नकार करून राजाची मागणी कशा प्रकारे करतात, ह्याविषयी आता आम्ही पाहणार आहोत. शमूएलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पुस्तकाच्या बाकीच्या भागांवर आम्ही होशे 13वा अध्याय आणि 11वे पद लिहू शकतो. हे वचन अशा प्रकारे आहे. माझ्या रागात मी तुला राजे दिले आणि माझ्या क्रोधात त्यांना काढून टाकले आहे. शमूएल एक फार मोठा शास्ता आणि परमेश्वराचा जन होता. तो परमेश्वराच्या पवित्र मंदिरात मोठा झाला होता, जेथे त्याने एलीच्या पुत्रांचा दुष्टपणा, अमंगळपणा पाहिला होता आणि परमेश्वराने कसा त्यांचा न्याय केला हे सुद्धा त्याने पाहिले होते. तरी सुद्धा पहा शमूएल काय करतो. 8वा अध्याय 1 वचन सांगतं. शमूएलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलांचा न्याय इन्साफ करणारे नेमिले. त्याने स्वतःच्या पुत्रांना स्वतःनंतर न्यायी केले, जरी ते त्या कार्यासाठी अयोग्य आणि नालायक होते. ही त्याची एक फार मोठी चूक होती. 2 आणि 3 वचने सांगतात. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बेरशेबा येथे ते न्याय इन्साफ करीत असत. पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत. त्याच पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत. हे शमूएलाचे पुत्र होते. ते पूर्णपणे अप्रामाणिक होते. श्रोत्यानो, ही फार आश्चर्याची गोष्ट आहे ना? परंतु आज सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही पाहतो. 4 आणि 5 वचन. नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले. ते त्यास म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत, तर आता इतर सर्व राष्ट्राप्रमाणे आमचा न्याय इन्साफ करावयास आम्हावर एक राजा नेमा. इस्रायल लोकांनी राजा मागितला. सभोवतालच्या राष्ट्राकडे ते आकर्षित झाले होते आणि ह्याचे कारण त्यांनी सांगितले की शमूएलाचे वृद्धपण आणि त्याच्या लेकरांचा उद्दंडपणा. 6 आणि 7 वचन. आमचा न्याय इन्साफ कराव्यास आम्हास एक राजा द्या, असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर शमूएलास म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहेत. खरे पाहता श्रोत्यानो, शमूएलाने स्वतःच्या मुलांना शास्ते बनवल्यामुळे ह्या लोकांना राजा मागण्याकरिता एक कारण सापडले. ही गोष्ट शमूएलाकरिता निश्चितच हृदय तोडणारी होती. परमेश्वर त्याला ह्या शब्दांनी सांत्वना देतो की त्यांनी तुझा नाही, पण माझा धिक्कार केला आहे. शमूएलाच्या मुलांचा त्यांना एक बहाणा सापडला, पण परमेश्वराच्या सामर्थ्याचा त्यांनी धिक्कार केला होता. नंतर शमूएलाने इस्रायलांना चेतावणी दिली की राजा मिळाल्यानंतर तुमची काय स्थिती होईल. त्याने सांगितले की तो राजा तुमच्यावर राज्य करेल, सत्ता गाजवेल, तुमच्या मुलांना सैनिक म्हणून घेईल, मुलींना स्वयंपाक करण्याकरिता आणि सैन्यात नोकरानींच्या रूपात घेईल. सर्वोत्कृष्ट शेती, द्राक्षमळे व जैतून राई तो तुमच्यापासून हिसकावून घेईल. तो त्यांना चेतावणी देतो की ते राजाच्या वाईट वागणुकीमुळे, त्रासामुळे रडतील, पश्चाताप करतील, आक्रोश करतील. परमेश्वराला ते हाक मारतील, परंतु परमेश्वर
त्यांचे ऐकणार नाही. आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला 8 पासून पुढच्या वचनांमध्ये वाचायला मिळतात. 19 ते 22 वचने पुढे सांगतात. 8वा अध्याय 19 ते 22 वचने वाचूया. तरी पण लोक शमूएलाचे म्हणणे ऐकेत नात. ते म्हणाले, नाही नाही, आमच्यावर राजा पाहिजेच, म्हणजे इतर सर्व राष्ट्रासमान आम्ही होऊ. आमचा राजा आमचा न्याय इन्साफ करील व आमच्या पुढे चालून तो आमच्या लढाई लढेल. शमूएलाने लोकांचे हे सर्व म्हणणे ऐकून परमेश्वराच्या कानावर घातले. परमेश्वर शमूएलास म्हणाला, त्यांचे म्हणणे ऐक आणि त्यांच्यावर एक राजा नेम. मग शमूएल इस्रायल लोकांस म्हणाला, तुम्ही आपापल्या नगरास जा. श्रोत्यानो, इस्रायल लोक स्वतःच्या इच्छेप्रमाणे मार्ग निवडून चालण्याकरिता तयार होते. परमेश्वर त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना आता एक राजा देणार होता. मोशेच्या काळात इस्रायलांच्या बाबतीत जे खरे होते ते आता सुद्धा होते. स्तोत्रसंहिता 106 आणि 15वं वचन सांगतं, देवाने त्यांच्या मागण्या पुरविल्या, परंतु त्यांचा जीव झुरणीस लावणारा रोग त्यांच्याकडे पाठविला. परमेश्वर त्यांची ही राजाची मागणी पूर्ण करणार होता, पण त्यामुळे त्यांचा काहीच फायदा होणार नव्हता. अप्रत्यक्षपणे परमेश्वर संदेष्टांद्वारे इस्रायल राष्ट्राचे मार्गदर्शन करणार होता. ज्या प्रकारे आम्ही पाहू की परमेश्वर प्रत्यक्षपणे राजाशी बोलणार नव्हता, परंतु संदेष्टांद्वारे जो परमेश्वराचे वचन त्यांच्यापर्यंत पोहोचवणार होता. राजा त्या वचनाला स्वीकारेल किंवा नाकारेल हे त्याच्या निवडीवर अवलंबून होते. श्रोत्यांनो, अनेकदा झाडाच्या आत कीड लागते, पण ती आम्हाला बाहेरून दिसत नाही. वरवर पाहता झाड चांगले तजेलदार दिसते, पण ते एक दिवस अचानक तुटून पडते आणि त्याची खरी अवस्था उघडकीस येते. इस्रायली लोक तर दीर्घकाळ पाप करीत होते. सरते शेवटी यावेळी त्यांच्यावर संकट कोसळले व त्यांची धूळधाण झाली. इस्रायलाला आपल्याशिवाय दुसरा कोणी राजा असावा हा देवाचा उद्देश कधीच नव्हता. तो त्यांच्याकडे थोर नेते पाठवणार होता आणि या नेत्यांना तो स्वतः आदेश देणार होता. पण इस्रायल राष्ट्र देवापासून दूर गेले आणि अशांतीने भरले. श्रोत्यानो, येथे आम्हाला एक महान धडा शिकायला मिळतो. आम्हाला देवाने दिलेले उत्तम ते मिळते आणि ते नको असल्यास दुय्यम प्रतीच्या देणगीवर आम्हाला समाधान मानावे लागते. आपण त्याच्या आदेशात्मक मार्गदर्शक इच्छेनुसार चाललो नाही, तर मग आम्हाला त्याच्या अनुज्ञात इच्छेनुसार चालणे भाग पडते. अगदी हीच गोष्ट इस्रायलांच्या जीवनात झाली. पुष्कळदा श्रोत्यानो, आम्ही देवाचे उद्देश, देवाची इच्छा, त्याच्या योजना समजून घेत नाही आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आणि इस्रायली लोकांप्रमाणे आम्हाला सुद्धा पश्चाताप करण्याची वेळ येते. आम्हाला सुद्धा संकटातून जावे लागते. आम्ही देवापासून दूर जाऊन अशांतीने भरून जातो. मला खात्री आहे की आजच्या संदेशाद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियानो, खरंच आमच्या मागण्या योग्य असतात? आमच्या मागण्यांमुळे आम्ही देवाचा धिक्कार करतो की काय, याचा आम्ही विचार करतो? देव कृपाळू आहे. तो आमच्यासाठी सर्व गोष्टींची तरतूद करतो. फक्त आम्ही आमच्या इच्छेने नव्हे, तर त्याच्या इच्छेने सर्व काही केले पाहिजे आणि त्याच्याकडे मागितलेही पाहिजे. तो काळजी घेणारा देव आहे. प्रियानो, एथवर म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. येथून पुढेही तो आम्हाला सहाय्य करणार आहे. आपण त्याचे आभार मानू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, जो तू आमचा निर्माण करता, त्या तुझ्या चरणापाशी आम्ही आलेलो आहोत. प्रभूजी, आजच्या मननाबद्दल, अध्ययनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी, तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आमच्यामधल्या उणीवा कशा असतात. होय प्रभूजी, आम्हाला तुझ्याकडं मागणं हे कळतं, परंतु आम्ही काय मागावं हे आम्हाला कळत नसतं. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा अशा गोष्टी करून आम्ही आमचं जीवन त्रासदायक असं बनवतो. परंतु बापा, तुझी अशी इच्छा नाही की आम्ही त्रासामध्ये असावं.
यासाठीच प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो, योग्य गोष्टी मागण्यासाठी तू आमचा ताबा घे. आणि विशेष करून प्रभूजी, आमच्या स्वार्थी हेतूनं, बुद्धीनं आम्ही कदापि मागू नये. तर प्रभूजी, आम्ही तुझ्या इच्छेनं सर्व काही मागण्याचा प्रयत्न करावा, अशी आम्ही तुझ्या चरणापाशी विनंती करतो. तू आमचा ताबा घे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.